मुलं जशी जशी मोठे होत जातात तसंच पालकांची त्यांच्याबद्दलची बघण्याची धारणा किंवा त्यांच्याबद्दल विचार करण्याची धारणासुद्धा चेंज होत असते. कारण जसं आपलं मूल वाढत जातं तसं तसं आपल्याला त्याबद्दलची काळजी किंवा तिच्याबद्दलची काळजी अधिक वाटणं हे प्रत्येक पालकाला स्वाभाविकच आहे. आणि अशा वेळेस मात्र मूल जर आपलं ऐकत नसेल किंवा आपल्याला जर कुठेतरी त्याचं एक अपोजिट समजत असेल किंवा त्याचा एक कुठेतरी आपण दुश्मनच आहोत की काय असं जर त्याला वाटत असेल तर इथं मात्र प्रत्येक पॅरेंट्सला कुठे ना कुठे काळजी सतावत असते. आणि हाच काळजीचा भाग आपल्याला पुढे जाऊन मात्र एक आपल्या मुलांबद्दल विचार करण्याची जी काही भावना असते, जी काही धारणा असते तिथं मात्र कुठेतरी अडथळा निर्माण करण्याचं काम करत असते. तर नमस्कार, मी अनिता पांचाळ, क्लिनिकल हिप्नोथेरपी, चाइल्ड काउन्सिलर, पॅरेंटिंग एक्सपर्ट आणि NLP प्रॅक्टिशनर. आजचा हा विषय खूप महत्त्वपूर्ण आहे कारण प्रत्येक पॅरेंट्सला सतावणारा आहे. कारण नुकत्याच एका सेमिनारमध्ये आम्ही बऱ्याच पॅरेंट्सला विचारत असतो की तुम्हाला येणारे चॅलेंजेस कोणते आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं चॅलेंजेस पहिले एक भाग होता की पॅरेंट्स बोलायचे की माझा मुलाला लक्षात राहत नाही किंवा तो अभ्यास त्याला समजत नाही किंवा तो हे करत नाही, ते करत नाही, असे बरेच असतात. परंतु आता सगळ्यात महत्त्वाचा बेसिक प्रश्न जे काय आहे टीनेज पॅरेंट्समध्ये तो म्हणजे मुलं आमचं ऐकत नाही. आम्ही कितीही त्यांना जीव तोडून सांगण्याचा प्रयत्न केला, हे तुमच्यासाठी योग्य नाही किंवा ही गोष्ट तुमच्यासाठी ही तुम्ही करू नका. तर अशा वेळेस मात्र पॅरेंट्सला कुठे ना कुठे ही एक डोकेदुखी होत असते की मुलांना आपण कशा पद्धतीने समजवायचं आणि कशा पद्धतीने यांना आपण पटवून द्यायचं की ही गोष्ट त्यांच्यासाठी योग्य नाही आहे. आणि हेच वय असतं की मुलं अजिबात त्यावेळेस ऐकत नाही. तर असं का होत असेल, हा मोठा प्रश्न आहे किंवा प्रश्नचिन्ह आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ किंवा माझा या चॅनलवर सर्वप्रथम व्हिजिट देत असाल तर नक्कीच माझी तुम्हा सर्वांना आवर्जून विनंती आहे की नक्कीच माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका. कारण तुम्हाला ह्या चॅनलवरती असे नवनवीन पॅरेंटिंग रिलेटेड व्हिडिओ किंवा सायकोलॉजिकल काही इश्यूज असेल, हिप्नोथेरपी असेल, NLP असेल, अशा बऱ्याच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला या एकाच प्लॅटफॉर्मवर अवेलेबल आहेत. तर त्यासाठी मात्र सबस्क्राईब आवर्जून करा. चला आपला विषय कंटिन्यू करूया. तर नेमकं असं झालेलं आहे त्या सेमिनारमध्ये की आम्ही पॅरेंट्सला प्रश्न केला की तुम्हाला चॅलेंजेस काय आहेत. तर त्यावेळेस बऱ्याच लोकांनी म्हणजे खास करून गर्ल्स म्हणा किंवा म्हणजे लेडीजच्या बाबतीमध्ये बऱ्याच पॅरेंट्स होते आलेले. त्यांनी हेच जास्त प्रश्न केले की आमच्या मुली किंवा मुलं अजिबात ऐकत नाही. आम्ही जे सांगतो ते त्यांना उलट का वाटतं, हा मोठा प्रश्न आहे. कारण आम्हाला माहिती आहे की त्यांचं भलं कशामध्ये आहे किंवा त्यांच्यासाठी हे योग्य आहे. परंतु हे योग्यतेचं सुद्धा असून त्यांना माहीत असतं परंतु सुद्धा ते आमचं ऐकतील यावर मात्र अजिबात शाश्वती आता देऊ शकत नाही. अशा कंडिशनमध्ये मुलं आलेली आहेत. तर असं का होत असेल तर हाच एक प्रकार आज आपण समजून घेऊया की असं का होत असेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही 4 फॅक्टर्स आहेत ते आपण पहिले बघूया की मुलं असं का ऐकत नाहीत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे मुलं आता टीन एजमध्ये पदार्पण करत असतात. त्यामुळे ही त्यांची एक स्वयं विचारसरणीची धारणा त्यामध्ये आलेली असते. दुसरं म्हणजे वाढत्या वयाच्या हिशोबाने त्यांच्या हार्मोन्समध्ये इनबॅलेन्स होणं आणि त्यामुळे त्यांना कुठेतरी चिडचिड होणं. आपल्याला जर एखादी गोष्ट नाही पटली तर ती चिडचिड करून ते व्यक्त करणं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपलं एन्व्हायरमेंट, मग ते सामाजिक असेल, आपल्या घरातली असेल, शालेय असेल किंवा त्यांचं फ्रेंड सर्कलमधलं असेल. तर या एन्व्हायरमेंटमध्ये कसं मूल आपलं जात आहे या दृष्टिकोनातून सुद्धा मूल घडत असतं. आणि त्यामुळे या गोष्टी म्हणजे जशी संगत बोलतो ना आपण, जशी लागे संगती वैसे होवे मती. तर त्या हिशोबाने जशी आपण मुलांची संगती कशी आहे यावर सुद्धा आपण प्रकाश टाकणारच आहोत. तर आणि तिसरं म्हणजे आपलं कुठेतरी त्यांचं अशी एक कम्युनिकेशन होत नाही आहे किंवा त्यांच्याशी संवाद आपला साधला जात नाही आहे. तर काही या 3-4 फॅक्टर्स असतात. तर आपलं मूल ह्या वेळेस या सिच्युएशनमध्ये असतं की ते आपलं ऐकत नाही. म्हणजे ह्या सायकोलॉजिकल या कंडिशन आहेत की आपलं मूल न ऐकण्याची याचे काही रिजन्स आहेत. तर ते अशा प्रकारचे आहेत. तर आपण त्यासाठी काय करू शकतो हा खूप मोठा प्रश्न आहे. तर आपण त्यासाठी मुलांना न समजवता त्यांच्याशी प्रेमाने जेवढं तुम्हाला वागता येईल ना
तेवढं वागण्याचा प्रयत्न करा. आता हा एक प्रश्न होता की प्रेमाने वागणं म्हणजे काय? आम्ही बऱ्याचदा पॅरेंट्सला सांगत असतो की मुलांशी ह्या वयामध्ये म्हणजे बघा ना 1 ते 5 असतं ना तेव्हा आपण खूप केअर करणं गरजेचं असतं. 5 आणि 5 ते 10 वर्ष असेल तर तिथं 10 ते म्हणजे 12 वर्ष पकडून घ्या. 10 ते 12 वर्षापर्यंत जे काही असतं ना ते आपल्याला ते मोल्ड करण्याची गरज असते. म्हणजे आपल्याला तिला एक आकार निर्माण करण्याचं किंवा घडवण्याचं माध्यम जे आपण असतो त्यावेळेस हे करायचं असतं. आणि नंतर 12 नंतर तर 13 नंतरचं जे वय असतं 15-16 पर्यंत तिथं मात्र एक मैत्रीची आवड निर्माण करणं किंवा मैत्रीची भावना निर्माण करणं गरजेचं असतं. आणि 18 ते 25 वय जे काही असतं ते विश्वास ठेवणं गरजेचं असतं. तर अशा पद्धतीने हे आपलं पॅरेंटिंगचं सत्र जर आपण म्हणजे तत्त्व जर आपण समजून घेतले तर नक्कीच आपलं पॅरेंटिंग करण्यामध्ये किंवा आपल्या पॅरेंटिंग स्किलमध्ये आपण एक भर टाकू शकतो. पण आपलं कसं उलटं होतं कधी-कधी. आपण सुरुवातीचे जे 5 ते 7 वर्ष, 9-10 वर्ष असतात तर ते खूप लाडाने वाढवलेले असतात. म्हणजे आपण हव्या त्या गोष्टी आपण प्रोव्हाईड करत असतो, हव्या त्या गोष्टी मुलांना देत असतो. कारण प्रत्येक पालकाला वाटत असतं की आपल्या मुलांना ह्या सहजतेने अवेलेबल व्हाव्यात. आम्हाला ज्या आधी मिळाल्या नाहीत त्या आमच्या मुलांपर्यंत याव्यात आणि आमचं मूल अधिक आणि अधिक अजून हुशार व्हावं किंवा तो यशस्वी व्हावा. ह्या मागचे ती धारणा असते. परंतु ही धारणा पाडण्यामागे आपण आपल्या मुलांचा पॅटर्न चेंज करत आहोत की नाही हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. कारण त्यांना नाही म्हणायची आपण सवय लावलेलीच नसते किंवा हो म्हणायची सवय लावलेलीच नसते. ज्यावेळेस गरज असते नाही म्हणायची त्यावेळेस आपण त्यांना प्रोव्हाइड करत असतो आणि ज्यावेळेस आपलं अपेक्षित असते हो म्हणण्याची त्यावेळेस मात्र त्यांना त्या गोष्टीला ताणून धरायचं असतं. तर अशा गोष्टी पुढे कंटिन्यू होत जातात आणि कुठे ना कुठे महत्त्वाचं म्हणजे आपलं तेवढं बॉन्डिंग मुलांशी राहत नाही. कारण ह्या गोष्टीचं गांभीर्य मुलांमध्ये अजिबात राहत नाही की आपल्याला या गोष्टी सहजतेने अचानकपणे सगळे अवेलेबल होत आहेत किंवा प्रोव्हाइड होत आहेत. याचं गांभीर्य अजिबात राहत नाही. फक्त भेटत आहे, मिळत आहे आणि ते माझंच आहे. ही एक भावना त्यावेळेस मुलांमध्ये असते. परंतु ज्यावेळेस मुलांना आता आपल्याला वाटायला लागतं की मुलं मोठी व्हायला लागली, त्यांनी कुठेतरी जिम्मेदारी घ्यावी किंवा ह्या गोष्टी त्यांच्यामध्ये विकसित व्हाव्यात असं आपल्याला वाटत असतं. तर आपण त्यावेळेस आपण तिथं शिस्त लागू करत असतो. आता ती शिस्त आता कशी राहील एवढा म्हणजे वयोगटापर्यंत आपण त्यांना ह्या सगळ्या गोष्टी देत असतो आणि कुठेतरी अचानक त्याचा ब्रेक व्हायला बघत असतो. तर ही गोष्ट ही भावना मुलांच्या मनामध्ये कुठेतरी टोचत असते आणि अशा वेळेस मुलं भावना आपल्याला प्रकट न करता इतरांकडे त्या शेअर करत असतात आणि तिथं कुठेतरी आपलं पॅरेंट्स म्हणून एक परिवार म्हणून कुठेतरी एक दरी निर्माण होण्याचं कारण तिथं निर्माण होत असतं. म्हणजे कुठेतरी एक आपलं नात्यामध्ये एक ब्रेकअप किंवा एक बोलतो ना गॅप निर्माण व्हायला लागत असतो. तर अशा वेळेस मुलं काय करतात की बाहेरचं मूल जे काही सांगत असेल तर अशा वेळेस ते मूल त्याच्याच प्रभावाखाली येत असतं, त्याच्या छत्रछायेखाली येत असतं आणि हे कुठे इमोशनल बॉन्डिंग त्याकडे अटॅचमेंट झाल्यावर आपलं मूल आपल्याशी वैरीसारखं वागते आपली आई किंवा वडील असं मात्र त्यावेळेस त्याला वाटत असतं. जरी तुम्ही त्याला कितीही सांगण्याचा प्रयत्न करा. कारण असंच एक पॅरेंट्सने सांगता शेअर केलं की आता काहीतरी आता ॲन्युअल फंक्शन्स वगैरे आता मुलांचे येत आहे, कुठेतरी काही प्रॅक्टिस चालू असतात. तर अपरात्री 8-9 नंतर मुलं कुठे मैत्रिणींच्या घरी जाऊन रिहर्सल करणं किंवा अभ्यास आता म्हणजे टेस्ट असेल किंवा एक्झाम येत असेल तर अशा वेळेस मुलींनी एकमेकांच्या घरी जाऊन अभ्यास करणं. जर मुली जवळपास असतील एरियामध्ये तर ती गोष्ट समजू शकतो. पण कुठे काही दुसऱ्या ठिकाणी जात असेल तर तिथं येणं जाणं आम्हाला पॉसिबल होत नाही. तर अशा वेळेस आमच्या मुलींना बाहेर सोडणं आम्हाला कुठेतरी हा त्रासदायक वाटतं किंवा एक भीतीदायक. कारण आपण आजकाल बघत आहोत कितीतरी इन्सिडंट होत आहेत मुलींच्या बाबतीत खास करून. अचानक आता काही दिवसापूर्वीच एक न्यूज होती, अचानक खाऊ घ्यायला किंवा दुकानावर गेलेली मुलगी परत आलीच नाही. दुसऱ्या दिवशी तिचा डायरेक्टली मृतदेह आला. अशा बरेच उदाहरणं आहेत की आपण पॅरेंट्सला सांगू शकतो किंवा पॅरेंट्स बघत असतात. त्यामुळे कुठेतरी ही एक भीती आपल्या आतमध्ये दडलेली असते. तर ही भीती दडणं किंवा त्याला आपण कुठेतरी घाबरून ह्या गोष्टी आपल्या मुलांमध्ये लागू करत असाल परंतु तरीसुद्धा ते मूल ऐकत नाही. हाच एक त्यामागचा त्या पॅरेंट्सला सांगण्याचा उद्देश होता की माझ्या मुलीला यातनं मी कसं समजावू. तर म्हणजे त्यावेळेस तिला खूप चिडचिड होणं किंवा तिला असं वाटत होतं की माझी आई मला कुठेतरी प्रोत्साहन देण्यामध्ये कमी वाटत आहे, मला पार्टिसिपेट व्हायचं आहे, मला डान्स करायचा आहे, पण माझ्या मैत्रिणीच्या घरी जाऊन मला रिहर्सल करायची, तिथं माझी आई मला कुठेतरी ब्रेक देते आहे, म्हणजे माझ्या काय आई दुश्मन झाली.
पण मैत्रिणीला वाटते की माझ्या मैत्रिणीने यावं, तिने कुठेतरी पार्टिसिपेट व्हावं, म्हणून मैत्रीण काय चांगली आहे किंवा मैत्रिणीचे परिवार काय चांगला आहे. परंतु इथं कुठेतरी आपण त्यांच्या भावनांना समजून घेणं गरजेचं आहे. याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्यांना पूर्णपणे सपोर्ट करून रात्र बेरात्र बाहेर सोडा, बिनधास्तपणे सोडा, असं अजिबात नाही. त्यांच्यासोबत राहणं गरजेचं आहे. त्यांना ह्या गोष्टी पटवून देणं गरजेचं आहे, उदाहरणं देऊन. तर कुठेतरी ह्या गोष्टी रिअलाईज तुमच्या मुलांपर्यंत होत जातील. परंतु त्यासाठी मात्र संवाद होणं गरजेचं आहे. संवाद होणं म्हणजे कसं काय? आपलं संवाद होण्याचं कारणं कशी असतात माहिती आहे का? मूल जर आपलं घरी आलं ना, तर आपण डायरेक्ट आपल्या प्रश्नांचं भरडीमार त्यांच्यावर होत असतो. का रे? आज काय केलंस? काय गं? कुठे गेली होतीस? काय गं एवढाच वेळ का लागला? तुझा क्लास तर ह्या टायमाला सुटला, मग तुला घरी यायला वेळ का झाला? मग कोणाबरोबर गप्पा मारत होतीस? मग तुझा कॉल बिझी का येत होतास? मग मी तुला कितीतरीदा कॉल केला, मग तुझा कॉल सायलेंट का होतास? म्हणजे काय होतं ना, ह्या सगळ्या प्रश्नांचं भडीमार जो असतो ना, ते कोणत्याच मुलाला आजच्या वयामध्ये अजिबात आवडत नाही. कारण त्याचा परिणाम म्हणजे ना, येणारी जी पिढी आहे ना, ती लवकर कुठेतरी एक मॅच्युरिटीमध्ये आलेली आहे. मग त्याला जोड असेल त्यांची नवीन विचारसरणीची असेल किंवा अवगत आता तंत्रज्ञान म्हणजे जे काही आता टेक्नॉलॉजी आली आहे त्या हिशोबाने असेल. ह्या बघण्याचा दृष्टिकोन आपल्या मुलांचा आपल्यापेक्षा कितीतरी पटीने वाढलेला आहे. तर त्या हिशोबाने आपल्यालासुद्धा ह्या गोष्टी तशाच लागू करता आल्या पाहिजे. पण आपण काय करतो? आपल्याला जसं घडवलं आहे त्या पद्धतीने आपल्याला घडवायचं असतं. हे अर्थातच बरोबर आहे, कारण आपण चांगले घडलो आहोत, तर आपले मुलंही अर्थात चांगलेच घडावेत असं आपल्याला वाटत असतं. परंतु कुठंतरी या म्हणतो ना, आपल्याला कुठे सक्सेस मिळत नसेल, म्हणजे एक रस्ता आहे पण आपल्याला सक्सेस मिळत नाही, म्हणून आपण तो रस्ता न सोडता त्याला मिळणारे माध्यम जर आपण थोडं चेंज केलं मिळवण्यासाठी, तर मात्र कुठेतरी आपल्याला मार्ग भेटत असतात. तसंच सेम आपल्याला करायचं आहे. आपल्याला आपले संस्कार बिंबवायचे आहेत, आपल्या मुलांवर संस्कार घडवायचे आहेत, त्यांना कुठेतरी मोठं करायचं आहे. या देशासाठी काहीतरी चांगला नागरिक होण्यासाठी त्याला एक बळकटी आणायचं आहे. हे आपल्याला सर्व गोष्टी माहिती आहेत. परंतु आपल्याला ह्या वाढत्या म्हणजे प्रतिस्पर्धी जगाबरोबर त्याला घडवताना काही गोष्ट चेंज करणंसुद्धा गरजेचं आहे. अपग्रेड होत राहणं गरजेचं आहे. जसं आता टेक्नॉलॉजी अपग्रेड होत राहतात. आपण बघत आहोत मोबाईल काही दिवसांनी वेगळा होता, आतापर्यंत वेगळे आले. अनेक फीचर्स वेगळे आले, अनेक टेक्निकल चेंजेस आपण बघत आहोत. तसं आपल्यामध्ये सुद्धा चेंजेस होणं गरजेचं आहे. तर त्यासाठी मात्र एकच गोष्ट सांगावीशी वाटते की आपण आपल्या मुलांची सायकॉलॉजी आधी जाणून घ्या. त्यांच्या भावना ते कसे काम करत आहेत, आपल्या भावना त्यांच्यापर्यंत पोचत आहेत की नाही, आधी हे जाणून घेणं गरजेचं आहे. जर मूल तुमचं चिडचिड करत असेल तर त्यामागची कारणंसुद्धा आधी शोधा, मग त्यावर प्रतिक्रिया करा. पण आपलं उलटं होतं. आपण आधी प्रतिक्रिया करतो, मग कारणं शोधायला जातो. मग कारणं शोधेपर्यंत मग आपलं मूल फार भरकटत गेलेलं असतं. तर अशा अनेक गोष्टी या सध्या होत आहेत टीनेजच्या मुलांमध्ये, म्हणजे 8वी-9वी जी मुलं आहेत, खास करून अशा मुलांमध्ये ह्या गोष्टी येतात. कारण मुलांना आता भरपूर प्रेशर असतो, अभ्यासाचा असेल किंवा इतर काही बाहेरच्या गोष्टींचा असेल. तर ह्या गोष्टीसुद्धा आपण जाणून घेणं गरजेचं आहे. मला एक गोष्ट सांगायची, त्या सेमिनारमध्ये एका पॅरेंट्सने ना खूप छान म्हणजे सांगितलं होतं की आपण मुलांना फक्त क्लासेसच्या भरोशावर किंवा शाळेच्या भरोशावर सोडतो का? हा हे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण बघा ना, बरेच पॅरेंट्स असे आहेत ना, मुलं गेल्यानंतर त्यांचा बॅगसुद्धा चेक करत नाही किंवा आज काय शिकून आलेत आपले मुलं हे सुद्धा जाणून घेण्याचं आपल्याला महत्त्वाचं वाटत नाही. फक्त काय करतो त्यावेळेस मात्र आपली एक शिस्तीची काठी असते, कुठेतरी आपल्या आतमध्ये एक भीती दडलेली असते की माझं मूल आता बाहेर गेलं आहे, ते सुरक्षित आहे की नाही आहे. हे जाणून घेण्याची भीती जरी आपल्यामध्ये निर्माण झाली असेल ना, तर तिथं मात्र आपल्याला ॲक्शन घेणं गरजेचं आहे. त्या ॲक्शन मोडमध्ये येणं गरजेचं आहे. तर त्यासाठी मात्र काही गोष्टी आहेत, तेच आपण बघूया. जर तुमचं मूल घरी आल्यावर तुम्ही त्यांना प्रेमाने विचारा. सगळ्यात महत्त्वाचं, प्रेमाने एक स्माईल द्या. प्रेमाने विचारा, आज काय केलंस बाळ, काय कुठून आलास, काय झालंस, सगळ्या गोष्टी शेअर करा. तुमच्या आधी सुरुवात करा हवं तर. जर मूल तुमचं एकदम बोलकं नसेल तर आपल्या गोष्टी काही सांगण्याचा प्रयत्न करा, काही उदाहरण देण्याचे प्रयत्न करा. इतर गोष्टींचं उदाहरणं घ्या. उदाहरणं म्हणजे तुम्ही कंपेअर करू नका. मग हे मुलांना अजिबात आवडत नाही. आपण शेजारणीच्या मुलीचं उदाहरण द्यायला जातो तर तिथंच मूल आपलं मग हे करतं,
म्हणजे इग्नोर करायला लागतं. तर अशा काही गोष्टी होत असतात पॅरेंट्स म्हणून आपण कुठेतरी खबरदारी घेणं गरजेचं आहे, नाही का? तर नक्कीच तुम्हाला सांगण्याचा एवढंच माझा प्रयत्न आहे, की जर तुमचं मूल कुठेतरी भरकटत असेल, ऐकत नसेल, तर कुठेतरी सगळ्यात महत्त्वाचं आपल्यामध्ये पेशन्स आणणं गरजेचं आहे. आपल्या पॅरेंटिंगच्या स्किलला चेंज करणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मुलांची सायकॉलॉजीला आयडेंटिफाय करणं, अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. तर नक्कीच तुम्ही या गोष्टीतनं बाहेर पडू शकता. तुमच्या मुलाला घडवण्यामध्ये तुम्ही नक्कीच एक सक्सेस पॅरेंट म्हणून तुम्ही सक्सेस होऊ शकतात. तर अजून काही तुमचे प्रश्न असतील किंवा अजून काही तुम्हाला हेल्प हवी असेल तर नक्कीच तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून विचारू शकतात किंवा पॅरेंटिंग स्किल जाणून घेण्यासाठी अजून काही तुम्हाला नवीन विषयावर काही माहिती हवी असेल तर ते सुद्धा तुम्ही कमेंटच्या माध्यमातून विचारू शकतात. जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा हेल्पफुल वाटला असेल, नॉलेजेबल वाटला असेल, चांगला वाटला असेल तर नक्की सबस्क्राईब नावाच्या बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका. आणि ही माहिती अजून कोणापर्यंत फॉरवर्ड करावीशी वाटली तर नक्कीच शेअर करा, कारण चांगली गोष्ट नक्कीच शेअर करावी. दुसऱ्याचंही भलं होतं, आपलंही भलं होतं. तर जय हिंद, जय महाराष्ट्र.